विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी लिहिले रक्तानी पत्र। विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सांगलीच्या जत तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी रक्तानी पत्र लिहिले। सांगलीत विशाल पाटलांच्या कार्यालयासमोर रक्ताची पत्र झळकवत विशाल पाटलांना निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात आली। धनगर समाजाच्या आरक्षण मागणीबाबत भाजपकडून खोटे आश्वासन दिल्याचा आरोप करत आरक्षण मिळवून देण्यासाठी विशाल पाटलांनी निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात आली। तर रक्ताने लिहिलेले पत्र विशाल पाटलांकडे सुपूर्द करत धनगर बांधवांचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे। राहणार येळदरी तालुका जत जिल्हा सांगली येथून रक्ताचं पत्र घेऊन मी विशाल दादांना निवडणूक लढवण्यासाठी सांगण्याकरिता इथं आलेलो आहे। आमच्या जत तालुक्यात 123 खेडेगाव आहेत। ते 123च्या 23 खेडेगाव आम्ही विशाल दादासाठी वनवे करणार आहोत आणि धनगर समाजाचा मी कार्यकर्ता आहे साधा, आणि मी धनगर समाजाला आव्हान करू शकतो आणि विनंती करू शकतो, आपण पूर्णपणे विशाल दादांना यावेळेस पाठिंबा देऊन महाराष्ट्रात 1 नंबरला लीडिंग दिलं पाहिजे, लोकसभेत पाठवलं पाहिजे, हे विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे। आज काय केलं? पत्र कशाने लिहिलं? पत्र आज मी रक्ताने इथं लिहिलेलं आहे। कुणाला लिहिलंय पत्र? विशाल दादासाठी, कुणाला पाठवणार? विशाल दादांना हे सुपूर्द करण्यासाठी इथं पत्र आम्ही आलेलो आहे रक्ताने लिहून। उमेदवारी जाहीर करण्यासाठी त्यांनी काय जे निर्णय घेईल त्याच्याबद्दल आम्हाला फुल पाठिंबा आहे त्यांच्यासाठी। माझे नाव पिराजी रावसाहेब वाघमारे, मी राहणार प्रॉपर जत तालुक्याचा असून रहिवासी। आमच्या जत तालुक्यातील प्रत्येक खेडेगावामध्ये विशालदादा यांची उमेदवारी काँग्रेस कमिटीने जाहीर करावी यासाठी संपूर्ण खेडेगावातून आवाज उठलेला आहे व आम्ही जत तालुक्यातून विशालदादांना चांगल्या बहुमताने मतदान देऊन यावर्षी खासदार बनवण्यासाठी जो स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कुठंतरी आमचं नाराजी करण्यासारखं झालेलं आहे। ते स्वप्न जर विशालदादा अपक्षसुद्धा जरी उभारले तरीसुद्धा आम्ही आमच्या जत तालुक्यातून भरघोस मताने त्यांना निवडून आणणार आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही स्वतः आमचं वैयक्तिक जी आपलं म्हणजे खर्चाची बाजू आहे, आर्थिक बाजू, ती वैयक्तिक आम्ही सर्व जत कमिटीकडून व आमच्या जतचे जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतः मैदानामध्ये उतरून की विशालदादांचा चांगल्या प्रकारे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। एवढीच विनंती आहे की काय केलं सांगा। आता आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताच्या थेंबातून की विशालदादांची जी उमेदवारी त्यांनी अपक्ष म्हणून उभा राहण्यासाठी आम्ही त्यांना आमचं निवेदन देण्यासाठी आम्ही जत तालुक्यातून तुम्ही हे पत्र स्वतःच्या रक्तानं लिहिलेलं आहे? हो, आम्ही स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं आहे। लोकांनी लिहिलं? आम्ही संपूर्ण जत तालुक्यातील जेवढे काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत सगळ्यांच्या सहमतीने व सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे लेटर बनवलेलं आहे। आमची एकच इच्छा आहे की विशालदादा यावर्षी उमेदवारी लढवली पाहिजे आणि त्यांचं जे निवडून आणण्याची जिम्मेदारी ही आमची जत तालुक्याचे जेवढे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्या आम्ही ते एक मताने जाहीर करतो की आम्ही त्यांना 100% घेऊन येणार, निवडून घेऊन येणार म्हणजे घेऊन येणार। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।